नमस्कार, मी पूजा आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या एका नवीन रेसिपीमध्ये। आज आपण तयार करणार आहोत माझ्या स्टाईलमध्ये अख्खा मसूर कसा तयार करायचा त्याची रेसिपी। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात। या ठिकाणी अख्खा मसूर मी अर्धी वाटी घेतलेला आहे। तो मसूर मी अर्धा ते 1 तास पाण्यामध्ये भिजवून घेतलेला आहे। मसूर जर तुम्ही पाण्यामध्ये भिजवून घेतला तर पटकन शिजतो, जास्त वेळ लागत नाही। त्याचबरोबर 1 टोमॅटो आणि 1 कांदा त्याची मी प्युरी तयार करून घेतलेली आहे। त्यानंतर आपलं नेहमीचं जे वाटण आहे खोबरं, लसूण व कोथिंबीर ते वाटण सुद्धा तयार करून घेतलेलं आहे। दुसरीकडे गॅसवरती मी कुकर गरम करून घेतलेला आहे। गरम झालेल्या कुकरमध्ये 2 चमचे आपल्याला तेल घालायचं आहे। तेल छानपैकी गरम झाल्यानंतर 8 ते 9 लसणाच्या पाकळ्या मी ठेचून घेतलेल्या आहेत। त्या घालून आपल्याला गोल्डन ब्राउन कलर येईपर्यंत भाजून घ्यायच्यात। त्यानंतर त्यामध्ये 1.5 चमचे खोबरं, लसूण व कोथिंबीरची जी पेस्ट आहे ती घालून तेल सुटेपर्यंत परतून घ्यायची आहे व्यवस्थित अशी। वाटणामध्ये कोथिंबीरीचा वापर केल्यामुळे मसाला भाजत असताना छान असा फ्लेवर येतो किंवा सुवास छान येतो। कुकरमध्ये जर तुम्ही अख्खा मसूर तयार करत असाल तर 15 ते 20 मिनिटात ही रेसिपी तयार होते। अतिशय कमी वेळ लागतो व खाण्यासाठी भन्नाटच लागते। वाटण आपलं व्यवस्थित असं भाजून झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला कांदा व टोमॅटोची जी प्युरी तयार करून घेतली होती ती घालून घ्यायची आहे व यामधील संपूर्ण पाणी ॲब्झॉर्ब होईपर्यंत ह्याला परतून घ्यायचं आहे। आता अख्खा मसूर खाण्यासाठी हॉटेलमध्ये जायची गरज नाही। घरच्या घरी तुम्ही आहे त्या साहित्यामध्ये मस्त असा अख्खा मसूर तयार करून खाऊ शकता व घरच्यांना खाऊ घालू शकता। कांदा टोमॅटोची प्युरी आपली व्यवस्थित अशी भाजून झाल्यानंतर 1 चमचा घाटी मसाला त्यामध्ये घालते। चवीनुसार मीठ घालायचं आहे। अर्धा चमचा जिरे पावडर घालते व त्याचबरोबर अर्धा चमचा धने पावडर सुद्धा घालून घ्यायचे आहे। एवढेच मसाले ह्यामध्ये घातल्यानंतर आपल्याला हे मसाले अर्धा ते 1 मिनिटभर तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत। मसाले परतून झाल्यानंतर भिजवून घेतलेला अख्खा मसूर ह्यामध्ये घालून घ्यायचा आहे व तो सुद्धा आपल्याला परतून घ्यायचा आहे। तेलामध्ये व्यवस्थित असं परतून घेतल्यानंतर ह्यामध्ये आपण पाणी ॲड करणार आहोत, पण पाणी आपल्याला थंड वापरायचं नाही, कोमट पाण्याचा वापर करायचा आहे जेणेकरून आपला अख्खा मसूर जो आहे किंवा त्याची जी चव आहे ती उभारून येते किंवा आहे तशी छान लागते। थंड पाण्याचा वापर केल्यामुळे चव बदलते, त्यामुळे आपण गरम पाण्याचा वापर करणार आहोत। आवश्यकतेनुसार पाणी ह्यामध्ये घालते। अख्खा मसूर शिजण्यासाठी जास्त पाणी लागत नाही, थोडंसंच पाणी लागतं व ही भाजी आपण सरबरीतच करणार आहोत, खूप जास्त पातळ किंवा खूप जास्त दाटसर करणार नाही। साधारणतः 1 तांब्या पाणी मी ह्यामध्ये घातलेलं आहे। कुकरचं झाकण लावून लो फ्लेमवरती आपल्याला कुकरच्या 2 ते 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत। कुकरच्या शिट्ट्या काढून घेतल्यानंतर कुकर पूर्णपणे मी थंड करून घेतलेला आहे आणि तुम्ही पाहू शकता छान अशी रस्सा भाजी आपली मसूरची तयार झालेली आहे। चला तर डिशमध्ये आपण सर्व करणार आहोत। अशीच कन्सिस्टन्सी असली पाहिजे अख्खा मसूरची। गरमागरम अख्खा मसूर आपला तयार झालेला आहे। छानपैकी त्यावरती गार्निशिंगसाठी कोथिंबीर घालायची आहे व मस्त असं लिंबू, कांदा व त्याचबरोबर रोटी, चपाती किंवा भाकरी ह्याबरोबर तुम्ही ह्या अख्खा मसूरचा आस्वाद घेऊ शकता। रेसिपी आवडली असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।